वृषभ राशी, येणारे 7 दिवस तुमच्या आयुष्यात असा काही थरार आणि चमत्कार घडवून आणणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 या काळात कालचक्र अशा भयंकर वेगाने फिरणार आहे की तुमच्या नशिबाचा कायापालट होणे आता अटळ आहे. हा काळ केवळ साध्या सुखाचा नाही, तर तुमच्या गेल्या 5 वर्षांच्या संघर्षाचे फळ देणारा एक अतिमानवी बदल आहे. तुमच्या कुंडलीत असे काही दुर्मिळ राजयोग एकत्र येत आहेत जे पाहून तुमचे शत्रूही भयाने आणि आश्चर्याने थक्के होतील. ही वेळ अशी आहे की नशीब तुमचे दरवाजे केवळ ठोठावत नाहीये, तर ते थेट तोडून आत प्रवेश करत आहे. वृषभ राशी, या 7 दिवसात तुमच्या कुटुंबात 5 अशा भयंकर खुशखबरी घडणार आहेत ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. रिद्धी-सिद्धीचा दाता भगवान श्री गणेश आणि साक्षात धनलक्ष्मीचा असा वरद हस्त तुमच्यावर असणार आहे की तुम्हाला मिठाई वाटावी लागेल. पण थांबा, हे सर्व जितके सुखद दिसते तितकेच ते गूढ आहे. गुरुजी एक अत्यंत गंभीर आणि भीतीदायक इशाराही देत आहेत. जर तुम्ही या काळात एक विशिष्ट चूक केली तर तुमच्या हातात आलेली ही सोन्याची संधी कायमची निसटू शकते. या 7 दिवसात नेमके काय घडणार आहे आणि नशिबाची ती कोणती गुपिते आहेत जी आजवर तुमच्यापासून लपवून ठेवली होती. लक्षात ठेवा, जर तुम्ही दुर्लक्ष केले तर भविष्यात तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय काहीही उरणार नाही. तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून लोक म्हणतील, वा काय नशीब आहे. पण या यशाच्या मागे लपलेली 5 गुपिते आणि गुरुजींनी सांगितलेली ती भयंकर सावधगिरी कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशी, ही पहिली खुशखबर आहे तुमच्या आर्थिक पायाला मुळापासून हलवून देणारी असेल. गेल्या 5 वर्षांपासून तुमच्या कुंडलीत धनाचा जो दुष्काळ पडला होता तो आता संपणार आहे, तर त्याचे रूपांतर एका भयंकर पुरामध्ये होणार आहे. गजलक्ष्मी राजयोगाचा प्रभाव इतका शक्तिशाली आहे की तुमच्या बंद पडलेल्या उत्पन्नाच्या मार्गातून अचानक सोन्याचा प्रवाह सुरू होईल. हा पैसा केवळ मेहनतीचा नसेल, तर नशिबाने तुमच्यासाठी राखून ठेवलेला तो गुप्त खजिना असेल जो आजवर अदृश्य शक्तीने रोखून धरला होता. अचानक धनप्राप्तीचे असे मार्ग उघडतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. एखादा जुना व्यवहार, कोर्टातील मालमत्तेचा निकाल किंवा बुडालेले कर्ज ज्याची तुम्ही पूर्णपणे आशा सोडली होती, ते पैसे व्याजासह तुमच्या दारात चालून येतील. पण हा पैसा तुमच्या घरात अनाकालनीय शांतता घेऊन येईल. जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल तेव्हा तिचा आवाज तुमच्या उंबरठ्याबाहेर जाऊ देऊ नका. जर तुम्ही या पैशाचा गाजावाजा केला तर आलेली संधी एखाद्या सावलीसारखी पुन्हा अंधारात विरघळून जाईल. हे अफाट धन पाहून हुरळून जाणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते, कारण या पैशासोबत केवळ सुख नाही तर लोकांच्या जळक्या नजरा आणि वाईट शक्तीही तुमच्या घराकडे आकर्षित होणार आहेत. हा पैसा गुप्त ठेवणे हाच तुमच्या हिताचे ठरेल. जर तुम्ही या संपत्तीचे प्रदर्शन केले तर हीच लक्ष्मी तुमच्या विनाशाचे कारण बनू शकते. त्यामुळे धन मिळाल्यावर आधी शांत चित्ताने देवाचे आभार माना आणि ही गोष्ट कोणाशीही शेअर करू नका, अगदी जवळच्या मित्रांशी सुद्धा नाही. शत्रूंची झोप उडवणारी प्रगती आणि मानसन्मान मिळेल. दुसरी खुशखबरी तुमच्या शत्रूंना आणि विरोधकांना अक्षरशः धडकी भरवणारी ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रात असा काही अघटित बदल घडणार आहे ज्यामुळे तुमची सत्ता आणि दरारा निर्माण होईल. ज्या लोकांनी आजवर तुमच्या अपयशावर टाळ्या गाजवल्या, त्यांनी तुमच्या पाठीमागे तुमची निंदा केली, तेच लोक आता तुमच्या यशाचा हा भयंकर वेग पाहून दहशतीत जगतील. तुमच्या प्रगतीचा हा झंझावात रोखण्याची ताकद आता कोणामध्येही उरलेली नाही. नोकरीमध्ये तुम्हाला अचानक असे अधिकार किंवा मोठी पदोन्नती मिळेल ज्यामुळे तुमचे सर्व विरोधक तुमच्या नियंत्रणाखाली येतील. समाजात तुमचा मानसन्मान इतक्या उंचीवर जाईल की तुमचे नाव ऐकताच शत्रू आपला रस्ता बदलतील. हा काळ तुमच्या सत्याचा विजय होण्याचा आहे, जिथे तुमची बुद्धिमत्ता जगाला तुमची खरी आणि भीतीदायक ताकद दाखवून देईल. तुम्हाला मिळणारे हे यश पाहून लोक आश्चर्याने विचारतील की रातोरात हा चमत्कार घडला कसा. पण लक्षात ठेवा, शिखर जितके उंच असते तितकीच तिथून पडण्याची भीतीही जास्त असते. या काळात तुमच्या जवळचेच काही लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. तुमचा मान वाढला की असूया वाढते आणि हीच असूया घातपाताला जन्म देते. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास न ठेवता आपल्या निर्णयांवर ठाम राहा. तुमची ही प्रगती तुमच्या कुटुंबासाठी एक अभेद्य ढाल बनणार आहे जी कोणीही भेदू शकणार नाही. तिसरी घटना आहे मुलांच्या यशाची ती भयंकर बातमी. तिसरी खुशखबरी तुमच्या काळजाचा तुकडा असलेल्या मुलांशी संबंधित आहे आणि ती तुम्हाला सुखाचा धक्का देणारी असेल. गेल्या अनेक दिवसांपासून मुलांच्या करिअरबद्दल किंवा त्यांच्या भविष्याबद्दल तुम्ही जो घोर लावत होता तो आता कायमचा संपणार आहे. या 7 दिवसात तुम्हाला एक असा संदेश किंवा फोन येईल जो तुमच्या संपूर्ण घराचे वातावरण बदलून टाकेल.
तुमच्या मुलाने मिळवलेले यश हे केवळ साधे यश नसून एक दैवी चमत्कार असेल, जो पाहून तुम्हालाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. जर तुमची मुले नोकरीच्या शोधात असतील किंवा परदेशवारीचे स्वप्न पाहत असतील, तर त्यांच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे आता साक्षात विरघळून जातील. त्यांना एखादी अशी संधी मिळेल जी लाखात एकाला मिळते आणि ज्यासाठी लोक आयुष्यभर संघर्ष करतात. मुलांच्या या यशामुळे तुमच्या घराण्याची प्रतिष्ठा अशा स्तरावर जाईल जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुमच्या 7 पिढ्यांनी पाहिले होते. वृषभ राशी, ही बातमी ऐकताच तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतील, पण ते अश्रू पुसायला तुम्हाला वेळही मिळणार नाही इतके लोक तुमचे अभिनंदन करायला धावून येतील. मुलांच्या या यशाबद्दल बाहेरच्या लोकांमध्ये अजिबात वाच्यता करू नका. तुमच्या आनंदावर विरजण टाकण्यासाठी काही करणी बाधा किंवा वाईट नजरेचा धोका या काळात प्रचंड आहे. घराचा उंबरा ओलांडून ही बातमी तेव्हाच बाहेर जाऊ द्या जेव्हा सर्व गोष्टी कागदोपत्री पक्क्या जातील. तुमच्या मुलांचे यश हे जगासाठी आश्चर्याचा धक्का असू द्या, पण तुमच्यासाठी ते गुपित असू द्या. गुप्तता हेच तुमच्या आनंदाचे संरक्षण कवच ठरणार आहे. मृत्यूच्या दाढेतून आरोग्य आणि संकटातून सुटका. चौथी आनंदाची बातमी तुमच्या आरोग्याशी आणि कुटुंबावर असलेल्या एखाद्या जुन्या सावलीशी संबंधित आहे. तुमच्या घरामध्ये गेल्या काही काळापासून एक नकारात्मक ऊर्जा वावरत होती, ज्यामुळे कोणाचे ना कोणाचे आरोग्य सतत बिघडत होते आणि औषधोपचारांवर पाण्यासारखे पैसे जात होते. पण आता 4 ते 10 फेब्रुवारीच्या दरम्यान भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने ती वाईट शक्ती कायमची भस्म होणार आहे. तुमच्या आरोग्यात होणारी सुधारणा ही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल. ज्या आजारावर लाखो रुपये खर्च करूनही फरक पडत नव्हता, तिथे आता तुम्हाला अचानक आराम मिळायला सुरुवात होईल. घरावरील एखादे मोठे अरिष्ट किंवा मृत्यूतुल्य संकट जे तुमच्या उंबऱ्यावर येऊन ठेपले होते, ते अचानक एका दैवी शक्तीने परतवून लावले जाईल. तुम्हाला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेता येईल आणि मनात असलेली अनामिक भीती कायमची निघून जाईल. हा काळ केवळ आजारातून मुक्तीचा नाही, तर मानसिक गुलामीतून सुटकेचा सुद्धा आहे. पण सावधान, शरीर सदृढ होत असताना मनातील सकारात्मकता टिकवणे सर्वात कठीण काम आहे. जर तुम्ही पुन्हा नकारात्मक विचार किंवा जुन्या भीतीमध्ये अडकलात, तर हे संकट पुन्हा द्विगुणित शक्तीने डोकेवर काढू शकते. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करा आणि घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात गोमूत्र शिंपडा. कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आरोग्याला पुन्हा स्पर्श करू शकणार नाही याची काळजी घ्या. तुमची ही नवीन काया तुमच्या कुटुंबासाठी नवीन आयुष्य घेऊन येईल. रखडलेली मंगल कार्य आणि घराण्याला लाभलेला आशीर्वाद. 5वी आणि शेवटची आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या घरामध्ये होणारे मंगल कार्य जे गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. त्या घरात अनेक दिवसांपासून सनई चौघड्याचा आवाज गुंजला नाही किंवा जिथे केवळ दुःखाची चर्चा होती, तिथे आता आनंदाची लाट येणार आहे. जर लग्नासाठी स्थळे येत असूनही काही ना काही गुप्त करणारे किंवा वादाने मोडत असतील, तर या 7 दिवसात असा काही योग जुळून येईल की बघता बघता संबंध पक्के होतील. हे नाते इतके बलाढ्य असेल की तुमच्या कुटुंबाचे सर्व दारिद्र्य संपून टाकेल. घरामध्ये एखादे धार्मिक अनुष्ठान किंवा कुलदैवतांचे दर्शन घेण्याचे योग आहेत. तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आता फळद्रूप होत आहेत आणि पितृदोष संपत आहे. तुमच्या घराण्याला लागलेला एखादा शाप किंवा दोष आता पूर्णपणे नष्ट झाला आहे, ज्यामुळे तुमच्या कामात येणारे अकल्पनीय अडथळे आता कायमचे दूर होतील. ही केवळ एका व्यक्तीची प्रगती नाही, तर संपूर्ण वंशाचा उद्धार आहे, जो तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना सोन्याचे दिवस दाखवेल. शेवटी एक अत्यंत रहस्यमय मंत्र. या 7 दिवसात कोणाचेही मन दुखावू नका आणि दारात आलेल्या कोणत्याही जीवाचा अपमान करू नका. आलेला पाहुणा किंवा अनोळखी व्यक्ती ही तुमच्या नशिबाची किल्ली घेऊन येऊ शकते, कारण या काळात दैवी शक्ती कोणत्या रूपात तुमच्या परीक्षेत येईल हे सांगता येणार नाही. आनंदाच्या या लाटेत नम्र राहा आणि आपल्या कुलदैवतांचे स्मरण करत राहा. तुमचे नशीब आता तुमच्या हातात आहे, ते जपून वापरा, अन्यथा काळाचा महिमा उलटायला वेळ लागत नाही. नशिबाची ही संधी दवडू नका. वृषभ राशी, 4 ते 10 फेब्रुवारी 2026 या 7 दिवसांचा हा काळ तुमच्या आयुष्यातील महासंग्राम ठरणार आहे. या 5 आनंदाच्या गोष्टी केवळ तुमच्या दारापर्यंत आल्या नाहीत, तर त्या तुमच्या नशिबाचा ताबा घेणार आहेत. पण लक्षात ठेवा, हे अफाट यश आणि धन मिळवत असताना तुमच्या संयमाचीही परीक्षा होणार आहे. ही वेळ अशी आहे की तुमचे नशीब आकाशाला गवसणी घालणार आहे, पण त्याचवेळी जमिनीवरचे शत्रू आणि अदृश्य वाईट नजरा तुमच्यावर दबा धरून बसले आहेत. सर्वात मोठा इशारा पुन्हा एकदा ध्यानात ठेवा. तुमच्या आनंदाचे प्रदर्शन करू नका. गुप्तता हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील गेल्या 5 वर्षांच्या दुःखाचा अंत करणार आहेत. जर तुम्ही या काळात मनातून भीती काढून टाकली आणि पूर्ण श्रद्धेने पुढे गेलात, तर तुम्हाला राजा होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. याचा अर्थ असा की साक्षात ईश्वरी शक्तीची इच्छा आहे की तुम्ही आता गरिबी आणि संकटातून मुक्त व्हावे. नशिबाचा हा खेळ आता सुरू झाला आहे. जे या माहितीकडे दुर्लक्ष करतील ते भविष्यात हात सोडत बसतील.
पण जे सतर्क राहतील ते यशाच्या शिखरावर असतील.